Hello guys, in previous lecture we discussed about crystal defects. There are three types of defects which are, first type of crystal is nothing but our stoichiometric defect, types of defects, stoichiometric defect, and second is impurity defect, and third is non-stoichiometric defect. These three defects are the subtypes of point defect. First basic three types which are the defects of crystal, first is point defect, line defect, and plane defect. Then the point defect we have to study in our 12th standard. In this point defect is classified into three defects. First is the stoichiometric, second is impurity defects, and third one is the non-stoichiometric defects. In previous lecture we discussed about all stoichiometric defects, which are the stoichiometric defects: vacancy defect, self-interstitial defects, then third number is Schottky defect, and last one is Frankel defect. There is a difference between Schottky and Frankel. In case of Schottky defect, what happen? Their coordination number is low and their power also, ionic character also low. But in case of the Frankel defect, ionic character is more and coordination number is also more. In case of first our Schottky defect, there is very small difference between anion and cation in size. In case of size, very small difference between anion and cation, but in this case we want a more difference. In our Frankel defect we must want the more difference in the radius of anion and cation. This is the difference between the Schottky defect and our Frankel defect. Okay, understand दोघांमध्ये काय फरक आहे, काय डिफरन्स आहे. ठीक आहे. Now today we are going to discuss about our second defect, which is impurity defect, which is impurity defect in crystal. Impurity defect in crystal. Impurity defect means what? Another particles are immersed in our crystal, then this defect is called as impurity defect. जर आता मी हा चॉक ठरवला आहे की याचा मला हा चॉक बनवायचा आहे आणि ह्या चॉकमध्ये जर माती आली आहे तर ती माती काय असेल, डिफेक्टिव्ह पार्ट आहे, तर ती इम्प्युरिटी आहे. इम्प्युरिटी काय असते? जो काही अनदर फॉरेन पार्टिकल आपल्या मेन पार्टिकलमध्ये ॲड होतो त्याला आपण काय कन्सिडर करतो, तर इम्प्युरिटी असंच कन्सिडर करत असतो. बरोबर आहे. जसं भेळ खाताना त्या भेळीमध्ये जर खडा आला तर तो खडा भेळीचा पार्ट आहे का? नाही, तर तो खडा काय आहे? इम्प्युरिटी आहे त्या भेळीमध्ये. तसं सगळ्या सबस्टन्समध्ये पण इम्प्युरिटी ही असतेच. ही इम्प्युरिटी बऱ्याच वेळा जाणीवपूर्वकही घातली जाते. ही इम्प्युरिटी बऱ्याच वेळा जाणीवपूर्वकही घातली जाते जेणेकरून त्याच्या काही प्रॉपर्टी चेंज करता येतील, अशा ही इम्प्युरिटीज आहे. जसे आपण नंबर ऑफ मेटल्स पाहतो ना, त्या मेटलपासून नंतर काही अलॉय मेटल ही बनतात. अलॉय म्हणजे काय? अलॉय इज नथिंग बट द मिक्सिंग ऑफ टू ऑर मोर कंपाऊंड्स. दोन किंवा त्यापेक्षा जास्त कंपाऊंड एकत्र आले की त्याला आपण अलॉय म्हणतो. जे काय आता नवीन व्हील आलेत ना गाडीला, स्पोक होते अगोदर, त्या स्पोकच्या जागेवरती आता अलॉय व्हील आलेत ज्याला आपण मॅकव्हील म्हणतो. तर त्याचं प्रॉपर नाव काय आहे, तर अलॉय व्हील. अलॉय इज नथिंग बट द मिक्सचर ऑफ टू ऑर मोर कंपाऊंड्स. त्याच्यामध्ये काय असतात, दोन किंवा त्यापेक्षा जास्त कंपाऊंड ज्यावेळेस मिक्सिंग होतं आहे त्यावेळेस त्याला आपण अलॉय म्हणतोय. आणि ह्या इम्प्युरिटीमध्ये पण काय होतं आहे की जे काय आपला प्युअर सबस्टन्स आहे त्याच्यामध्ये दुसरे काही फॉरेन पार्टिकल ॲड होत आहेत त्याला आपण काय म्हणतोय, इम्प्युरिटी म्हणतोय. आणि त्या डिफेक्टला काय म्हणतोय आपण, तर इम्प्युरिटी डिफेक्ट. त्या इम्प्युरिटी डिफेक्टचे दोन टाईप आहेत. इम्प्युरिटी डिफेक्टचे दोन टाईप कोणते? फर्स्ट टाईप इज सबस्टिट्युशनल इम्प्युरिटीज अँड सेकंड इज इंटरस्टिशियल इम्प्युरिटीज. सबस्टिट्युशनल इम्प्युरिटीज अँड सेकंड इज इंटरस्टिशियल इम्प्युरिटीज. इन आवर फर्स्ट केस सिंपल इम्प्युरिटी कोणती? पहिली कोणती केस सांगितली आहे? सबस्टिट्युशनल इम्प्युरिटीज. या सबस्टिट्युशनल इम्प्युरिटीजमध्ये काय होतं आहे की क्रिस्टल स्ट्रक्चर अजिबात चेंज होत नाही. क्रिस्टल स्ट्रक्चर रिमेन्स अनचेंज, रिमेन्स सेम, अँड अनदर फॉरेन पार्टिकल कम्स इन टू आवर क्रिस्टल स्ट्रक्चर अँड सबस्टिट्यूट टू आवर ओरिजिनल पार्टिकल. जो काय आपला ओरिजिनल एक पार्टिकल असेल त्याला बाजूला काढलं जातं आणि त्याच्या जागेवरती तो फॉरेन पार्टिकल सबस्टिट्यूट ॲज अ सबस्टिट्यूट म्हणून ठेवला जातो. जसं क्रिकेटच्या मॅचमध्ये असतं 11 फिल्डर ग्राउंडवरती असतात, पण काही सबस्टिट्यूट असतात, राखीव असतात. ज्यावेळेस एखादा फिल्डर दमला असेल किंवा इंजर्ड झाला असेल तर आपण त्या ग्राउंडवरचा एक फिल्डर बाहेर पाठवतो आणि बाहेरचा एक फिल्डर आतमध्ये घेतो. त्याला आपण काय शब्द वापरतो? सबस्टिट्यूट.
खो खोमध्येही आहे, कबड्डीमध्ये आहे सबस्टिट्यूट, तशाच पद्धतीनं या मेटलमध्येही हे सबस्टिट्यूशन आपल्याला पाहायला मिळतं आहे. फक्त याच्यामध्ये होतं आहे काय की याच्या क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये काहीही चेंज होत नाही. क्रिस्टल स्ट्रक्चर आहे तसंच राहतं, फक्त सबस्टिट्यूट आपल्याला पाहायला मिळतो. आता तो सबस्टिट्यूट कसा असतो, जसं बेस्ट एक्झाम्पल सांगतो तुम्हाला मी सबस्टिट्यूशनचं. कॉपर आणि झिंक हे जर दोन एकत्र केले तर आपल्याला ब्रास मिळतो. काय मिळतो आपल्याला? ब्रास. आता तो ब्रास मिळण्यासाठी आपण काय करणार? कॉपर आणि झिंकला एकत्र करणार. कशा पद्धतीनं? सपोज जर पहिला आपल्याकडं कॉपर अवेलेबल आहे, हे जर सगळे हेडिंग देऊन घेऊ, आपलं कोणतं आहे? सबस्टिट्यूशनल. सबस्टिट्यूशनल डिफेक्ट और सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. फर्स्ट कोणती आहे? सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. त्याच्यामध्ये काय केलं आहे आपण? एक्झाम्पल घेतलं आहे कॉपर आणि झिंकचं ओके. सपोज इट इज नथिंग बट आवर कॉपर क्रिस्टल. सगळे काय आहेत? कॉपरचे मॉलिक्यूल आहेत. पण याच्यामध्ये घडणार काय आहे मग? आता या कॉपरच्या जाग्यावरती काही ठिकाणी, आता हे तुम्ही अजूम करायचा, ज्याला मी डार्क केलं आहे तो मॉलिक्यूल कसला आहे? तर झिंकचा आहे. तो मॉलिक्यूल कसला आहे? तर झिंकचा मॉलिक्यूल आहे. झिंक आणि जे काही एमटी आहेत ते काय आहेत? सगळे कॉपरचे मॉलिक्यूल आहेत. कॉपरच्या मॉलिक्यूलमध्ये जर आपण काही प्रमाणात झिंक ॲड केला तर आपल्याला काय मिळतो? कॉपर आणि झिंक जर एकत्र केला तर आपल्याला काय मिळत असतो? तर ब्रास मिळतो. ब्रास हा नवीन प्रॉडक्ट तयार होतो कॉपर आणि झिंकच्या ॲडिशनमुळं. पण याच्यामध्ये गांभीर्याने बघण्याची गोष्ट कोणती आहे? तर ती आहे की कॉपरचा मॉलिक्यूलला हा झिंकचा मॉलिक्यूल डायरेक्टली सबस्टिट्यूट करतो. अगोदर इथं काय होते? सगळे कॉपरचेच मॉलिक्यूल होते, कॉपरचेच पार्टिकल होते, पण झिंकच्या पार्टिकलने त्याला सबस्टिट्यूट केलं आहे. त्यावेळी काय झालं आहे? त्याचा झिंक तयार झाला आहे, सॉरी त्याचा ब्रास तयार झाला आहे. याच्यात जी काही इम्प्युरिटी आहे, इम्प्युरिटी काय आहे? तर झिंक जे कमी प्रमाणात आहे ती इम्प्युरिटी. बरोबर आहे ना? जसं भेळीत खडा आला तर खडा इम्प्युरिटी, आणि जर वाळूमध्ये भेळीचा कण पडला आहे, एक लाही पडली, तर त्या लाहीला काय म्हणणार? ती इम्प्युरिटी होणार. मग तसंच आता कॉपर जास्त आहे आणि झिंक एकच आहे. इथं झिंक काय झाली आहे? इम्प्युरिटी झाली, पण ती सबस्टिट्यूशनल आहे. झिंक अशी मध्ये कुठे ह्या स्पेसला काय म्हणतो आपण? जो इथं मध्ये उरला आहे तो हा सगळा इंटरस्टिशियल स्पेस आहे ना, तर तो झिंकचा मॉलिक्यूल कुठे इंटरस्टिशियल स्पेसमध्ये आला आहे का? नाही. तर तो कुठं आला आहे? डायरेक्टली झिंकच्याच जागेवरती आला आहे. म्हणून याला आपण काय म्हणतोय? सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. राहील लक्षात? याच्यामध्ये पूर्ण क्रिस्टल स्ट्रक्चर ही चेंज झाले आता, कारण क्रिस्टलचे पॉईंटच बदललेत, म्हणजे मॉलिक्यूलच बदललेत, पार्टिकलच चेंज झाले आहेत. याला काय म्हणतोय आपण? तर सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी. राहील का लक्षात? कॉपर प्लस झिंक ब्रास होत असतंय. त्यानंतर आपला सेकंड आहे. सेकंड काय आहे आपली? जर इंटरस्टिशियल डिफेक्ट. इंटरस्टिशियल डिफेक्ट कसा मेजर करणार आपण? सेकंड नंबर, इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. आता हा डिफेक्ट कसा असतो? तर जो काही पार्टिकल आला आहे तो पार्टिकल आपला सबस्टिट्यूट होत नाही. म्हणजे एक पार्टिकल आला आहे, एक पार्टिकल गेलाही पाहिजे, त्याला सबस्टिट्यूशन म्हटलं जातं. म्हणजे ग्राउंडमध्ये आधी 11 प्लेयर होते, फिल्डिंग करत होते क्रिकेटच्या मॅचमध्ये, 12वा आला आणि तोही फिल्डिंग करतोय. 12वा आल्यानंतर 11वे एका प्लेअरनी काय झालं पाहिजे होतं? बाहेर जायला पाहिजे होतं. तो जर बाहेर गेला तर सबस्टिट्यूशन, आणि जर तो 11वाही प्लेअर बाहेर गेला नाही आणि 12वा प्लेअर आतमध्ये आला आहे तर त्याला काय म्हटलं जातं? इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. आता ते कशा पद्धतीनं होतं? आणि हां, याच्यामध्ये बरं का, पहिला सबस्टिट्यूशनमध्ये दोन्ही मॉलिक्यूलची साईज, पार्टिकलची साईज सेम असली पाहिजे तरच काय होतं? ते सबस्टिट्यूशन होईल. नाहीतर कॉपरचा मॉलिक्यूलची साईज मोठी आणि
झिंकची मात्र साईज बारीक, अशा वेळी ते होईल का सबस्टिट्यूशन? नाही, दोघांची जागा सारखीच असली पाहिजे. आले लक्षात? आता इथं काय घडतं, सपोज हे सगळे आपले फेरस आहेत. काय आहे? फेरस, आयर्न, लोखंड आहे आपलं सगळं, लोखंड. ठीक आहे, सगळे आयर्नचे पार्टिकल एकत्र एका क्रिस्टलमध्ये आलेत आणि त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, त्या आयर्नवरती स्टडी करायचं आहे की या आयर्नमध्ये काय घडतं आहे. याच्यामध्ये इंटरस्टिशियल पार्टिकल आपण ॲड करतोय किंवा ॲड होत आहेत, तर ते होत आहेत कार्बनचे. कसले होत आहेत? कार्बन, एक छोटा पार्टिकल. इंटरस्टिशियल म्हणजे काय? हा जो गॅप आहे, ह्या गॅपला काय म्हणतो आपण? इंटरस्टिशियल वॉइड ऑर स्पेस, बरोबर ना? मग याच्या नावात तेच आहे, इंटरस्टिशियल इम्प्युरिटी. इंटरस्टिशियलची जी स्पेस होती त्याच्यामध्ये इम्प्युरिटी येऊन बसली आहे, त्याला काय म्हणायचं तर इंटरस्टिशियल इम्प्युरिटीज. आता महत्त्वाचं इथं काय येणार आहेत पार्टिकल? आता आयर्नच्या मध्ये कार्बन. कशाचे पार्टिकल आलेत? कार्बन. सगळीकडे नाही, प्रत्येक ठिकाणी आले पाहिजे असं काही नाही, काही ठिकाणी ते आलेत. आयर्न आणि कार्बन जर मिक्स केला तर आपल्याला मिळतो स्टेनलेस स्टील. काय मिळतो आपल्याला? स्टेनलेस स्टील. आता हे का बरं करायचं किंवा हे घडतं हे माहिती आहे आपल्याला, हे आपण घडलेलं नाही, आपण घडवलं आहे जाणीवपूर्वक. कारण आयर्न जो होता त्या आयर्नमध्ये खूप स्ट्रेंथ असते, सगळ्यात जास्त स्ट्रेंथ त्याच्यामध्ये आहे. पण त्याच्यामध्ये जर तो आयर्न तसाच ॲज इट इज यूज केला तर लोखंडाला काय होतं आहे? गंज चढतो, स्टेन, गंज चढणे, स्टेन. तसंच मग त्याच लोखंडामध्ये, त्या आयर्नमध्ये, त्या फेरसमध्ये जर आपण काही प्रमाणात कार्बनचे पार्टिकल ॲड केले तर त्याच्या स्ट्रेंथला मात्र काही जास्त फरक पडत नाही. हां, थोडीशी स्ट्रेंथ कमी होते, पण त्याच्या स्ट्रेंथला काही जास्त प्रमाणात फरक पडत नाही आणि त्याला गंज चढत नाही. त्याचंच नाव स्टेनलेस स्टील. आयर्नमध्ये जर काही कार्बनचे पार्टिकल ॲड केले तर त्याच्यापासून काय बनतो? आपल्याला स्टील बनतो आणि तो स्टील गंजत नाही, म्हणून त्याला काय म्हटलं जातं? स्टेनलेस. त्याच्यावरती स्टेनलेस आहे तो, म्हणून त्याचं नाव स्टेनलेस स्टील. इंटरस्टिशियल इम्प्युरिटीज मीन्स व्हॉट? इम्प्युरिटीज ऑर फॉरेन पार्टिकल्स आर कम्स अँड दे स्टेबल ॲट द इंटरस्टिशियल स्पेस ऑर वाईड स्पेस. आता याच्यात बघा, याचं हे काय होणार आहे? डेन्सिटी. बाय डिफॉल्ट याची डेन्सिटी चेंज होणार आहे, कारण फॉरेनचे पार्टिकल इथं येऊन बसलेत. डेन्सिटी काय होणार? याची वाढणार आहे, याची डेन्सिटी वाढणार आहे, याचं मासही वाढणार आहे, बरोबर आहे? ठीक आहे, लक्षात आले? मग स्टेनलेस स्टील कशापासून बनलं आहे? फेरस आणि कार्बनचे पार्टिकल जर इंटरस्टिशियल इम्प्युरिटीज सारखे डिफेक्ट आले तर त्यापासून आपल्याला स्टेनलेस स्टील मिळत असतोय. ठीक आहे, इम्प्युरिटी डिफेक्ट समजला आहे, दोन्ही पण सबस्टिट्यूशनल आणि इंटरस्टिशियल. सबस्टिट्यूशनमध्ये बाहेरून येतोय, पहिल्याला बाहेर काढतोय, मग तिथं बसतोय. इंटरस्टिशियलला बाहेरून येतोय आणि कुठेतरी कोपऱ्यात जागा करतोय आणि बसतोय. जसं सबस्टिट्यूशनमध्ये दोन्हींची साईज इक्वल असणं गरजेचं होतं, इथं मात्र दोन्हींच्या साईजमध्ये डिफरन्स असणं गरजेचं आहे. जो काही इंटरस्टिशियल येणार आहे त्याची साईज खूप कमी पाहिजे, कारण ह्या स्पेस काय आहेत? कमी आहेत. जर या जागा कमी असतील तरच काय होणार आहेत? तो पार्टिकल सहजासहजी येऊन त्या ठिकाणी बसू शकतोय. जर मोठा पार्टिकल असेल तर याच्यामध्ये तो बसेल का? तर नाही. त्यासाठी आपल्याला इंटरस्टिशियल जो काही फॉरेन पार्टिकल येणार आहे त्याची साईज ही कमीच असली पाहिजे, ती साईज आपल्याला जास्त नको आहे. ठीक आहे, आवर नेक्स्ट पॉईंट इज कोणता असेल? एक अंदाजे स्टायकोमेट्रिक झाला आहे, त्यानंतर इम्प्युरिटी झाला आहे आणि मग थर्ड पॉईंट काय असणार आहे आपला आत्ता? थर्ड पॉईंट नॉन स्टायकोमेट्रिक डिफेक्ट. नॉन स्टायकोमेट्रिक डिफेक्ट्स. आता नॉन स्टायकोमेट्रिक डिफेक्टमध्ये काय घडत असतं? तर याच्यामध्ये नॉन स्टायकोमेट्रिक मीन्स इट इज डज नॉट डिपेंड ऑन द नंबर ऑफ, जे काही नंबर असेल, जो काही डिजिट असेल त्याच्याशी याला काही घेणं देणं नाही. म्हणजे किती पार्टिकल होते आणि आता किती पार्टिकल राहिले याला काही घेणं देणं नाही. स्टायकोमेट्रिक टर्म इज रिलेटेड टू द नंबर अँड नॉन स्टायकोमेट्रिक टर्म इज रिलेटेड टू द
नॉट रिलेटेड टू द नंबर, म्हणजे नंबर याच्यामध्ये मिसमॅच होऊ शकतात, नंबर चेंज होऊ शकतात. ठीक आहे. तर देन व्हॉट अबाउट नॉन स्टायकोमेट्रिक डिफेक्ट. नॉन स्टायकोमेट्रिक डिफेक्ट इज क्लासिफाइड into two types. First type is metal deficiency defect. First type is metal deficiency defect. Metal deficiency defect. Metal deficiency means what? Metal deficiency means what? मेटल डिफिशियन्सी म्हणजे मेटलचे पार्टिकलची कमतरता भासणं. मेटलच्या पार्टिकलची कमतरता भासणं म्हणजे मेटलचे पार्टिकल नसणं. जिथं त्याची गरज होती तिथं ते नाही येत, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, डिफिशियन्सी. डिफिशियन्सी मीन्स व्हॉट? त्याची कमतरता भासणं की ते कमी असणं. ठीक आहे. आता याला मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट नाव दिलं आहे, पण ॲक्च्युली हा प्रॉपर तसा नाही आहे, म्हणजे प्रत्येक वेळेस मेटलच पाहिजे असं काही नाही. पण याच्यामध्ये काय घडतं आहे की आपल्याला पॉझिटिव्ह आयनची डिफिशियन्सी भासते. हा एक आयोनिक आहे. आयोनिक क्रिस्टलमध्ये हा डिफेक्ट आपल्याला पाहायला मिळतो. जिथं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स असतील त्या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीचा डिफेक्ट पाहायला मिळतो आहे. त्याच्यात आता पहिला काय आहे, त्याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह कसा येतो ते बघतो आपण. आपल्याकडं जो रूल आहे त्यानुसार मेटल इलेक्ट्रॉन गेन करतात की इलेक्ट्रॉन लूज करतात? मेटल इलेक्ट्रॉन लूज करत असतात. मेटल इलेक्ट्रॉन लूज करतात. इलेक्ट्रॉन जर लूज केले तर त्या मेटलवरती चार्ज काय येणार आहे? मेटलने जर इलेक्ट्रॉन लूज केले, त्याच्याकडे इलेक्ट्रॉन सपोज सोडियम 281 18 असतो नंबर, 11 असतो त्याचा नंबर 281. त्याने जर इलेक्ट्रॉन लूज केला, इलेक्ट्रॉन दिला, निगेटिव्ह चार्ज जर दिला, तर त्याच्यावरती काय येणार आहे? पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे. म्हणजेच काय, मेटलवरती काय चार्ज असतो? पॉझिटिव्ह चार्ज असतो. मेटल इलेक्ट्रॉन देतो, आणि मेटल इलेक्ट्रॉन देतो म्हणून इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होते, कारण ते इलेक्ट्रॉन मूव्ह होत राहतात सगळे एकत्र आल्यानंतर. आले, मेटल इलेक्ट्रॉन देतो, त्याच्यावरती काय चार्ज असतो? पॉझिटिव्ह चार्ज. हे लक्षात राहील का? कॅटायन. पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे कॅटायन आणि निगेटिव्ह चार्ज म्हणजे काय असतो तर एनायन. आलं, कॅटायन आणि एनायन याची आपल्याला याच्यामध्ये गरज पडणार आहे. ठीक आहे. आता गरज कशी पडते बघूया आपण. मेटल डिफिशियन्सीमध्ये त्याची गरज कशी पडणार आहे? जर याच्यावरती +2चा चार्ज आहे आणि याच्या शेजारी ऑक्सिजन आहे. ऑक्सिजनवरती चार्ज किती असतो? सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. ऑक्सिजनवरती चार्ज किती असतो? ऑलवेज -2. ऑक्सिजनचा चार्ज काय असतोय? -2. जर याचा क्रिस्टल आपल्याकडे आता तयार असेल, एक मिनिट डायग्राम थोडी मोठी काढू म्हणजे लक्षात येईल, लांबून आहे पण. बरोबर आहे. निकेल याच्यावरती चार्ज काय असतो? +2. ऑक्सिजनवरती -2. निकेल +2, ऑक्सिजन -2, +2, -2. आता इथं काय आहे? ऑक्सिजनचा आहे -2, +2, -2, +2. सगळ्यांवरती एकदा फक्त आपण चार्ज देऊन घेऊया. ठीक आहे. तर या डिफिशियन्सीच्या डिफेक्टमध्ये काय घडतं? तर याच्यामध्ये आपल्याला मेटल डिफिशियन्सी येते. एक मेटलचा पार्टिकलच कॅन्सल होतो. मेटलवरती कोणता चार्ज असतो जे आपण आधी बघितलं आहे? मेटल मीन्स व्हॉट? पॉझिटिव्ह चार्ज. तर ह्या डिफिशियन्सीमध्ये पॉझिटिव्ह चार्जचा ॲटम कमी असतो
म्हणून त्याला पॉझिटिव्ह डिफिशियन्सी डिफेक्ट म्हणतात. आणि बाय रूल मेटल पण काय असतो, ऑलवेज पॉझिटिव्ह चार्ज असतो, म्हणून त्याला काय नाव दिलं आहे, मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट दिलं. याच्यामध्ये मेन मेटल नाही आहे, तर मेन काय आहे की पॉझिटिव्ह चार्जची डिफिशियन्सी असते. आता इथं बघा पॉझिटिव्ह चार्जची डिफिशियन्सी कशी काढणार आहे. जो काही आपला एक पॉझिटिव्ह चार्ज आहे तो आपल्याला डिफिशियन्सीमध्ये पाहायला मिळणार आहे. एक मिनिट, आपले हे उलटे झालेत. पॉझिटिव्ह चार्ज छोटा असतो ना आणि निगेटिव्ह चार्ज मोठा असतो, हे लक्षात ठेवा. पॉझिटिव्ह चार्जची साईज ही ऑलवेज छोटी असते आणि निगेटिव्हची साईज मोठी असते. पॉझिटिव्हची साईज छोटी असते, विसरा. निकेल +2 आणि ऑक्सिजन -2 -2 -2. ठीक आहे. तर मग घडतं काय, तर जो काही आपला एक पॉझिटिव्ह चार्ज आहे तो याच्यामध्ये नसतोच. आता याच्यात काय आपण काय लिहिलं आहे, ऑक्सिजनवरती -2, निकेलवरती +2. -2 क्रिस्टल तयार झाला आहे, त्याची इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन आहे. पण आता घडतं काय, तर कधी कधी याच्यामध्ये मेटलची डिफिशियन्सी येते. म्हणजे काय, तर पॉझिटिव्ह चार्जची डिफिशियन्सी येते. जर पॉझिटिव्ह चार्जची डिफिशियन्सी येते म्हणजे सपोज इथला एक जो आहे Ni2+, हा एक पार्टिकल गायब होतो. हा पार्टिकल त्याच्यामध्ये क्रिस्टल बनवताना येतच नाही, तिथे एक वाईड तयार होतो. पण मग त्याच्यामध्ये काय झालं, आपल्याला एक Ni2+ ची वॅकन्सी झाली आहे, त्याची गरज आहे. पण तो नवीन पार्टिकल तिथं येत नाही, तर त्याऐवजी काय होतं, त्याच्या शेजारी जे काही निगेटिव्हचे पार्टिकल असतात त्यांचा चार्ज वाढून जातो. त्यांचा चार्ज काय जातो आहे, वाढून जातो. इथं फक्त काय होतं आहे, Ni-3 आणि ऑक्सिजन -3 आणि ऑक्सिजन -3, फक्त त्याचा चार्ज वाढतो. पण तो पार्टिकल मात्र आपल्याला नव्यानं पाहायला मिळत नाही. आता इथं काय झालं आहे, मेटलची डिफिशियन्सी आली आहे, पॉझिटिव्ह चार्जची डिफिशियन्सी आली आहे. पॉझिटिव्ह चार्ज हवा आहे, एक मेटलचा पार्टिकल हवा आहे, त्यालाच काय म्हटलं जातं आहे, मेटल डिफिशियन्सी. हे बघा, हे विसरायचं नाही. त्याच्या शेजारचे जे काही ऑक्सिजनचे पार्टिकल आहेत किंवा निगेटिव्ह चार्जचे पार्टिकल, त्या दोघांवरती एक चार्ज आला आहे. आपला निकेलचा एक पार्टिकल गायब झाला आहे ना, म्हणजे किती आयन गायब झाले, +2. मग याच्यात +1, याच्यात एक वाढवला आहे, याच्यात एक वाढला आहे, पण त्या चार्जवरती काही इफेक्ट होत नाही आहे. बाकी आपलं पार्टिकल ऑक्सिजनवरती नाही चार्ज वाढणार. हा ऑक्सिजन -2 ऑलरेडी आता आपल्याला पॉझिटिव्ह चार्ज कमी आहे ना, पॉझिटिव्ह चार्ज कमी झाला आहे. तर मग त्याऐवजी काय केलं जातं, या निकेलचा चार्ज वाढला जातो. निकेल इथं +2 आहे, इथं +3 होणार, इथं +2 आहे, इथं +3 होणार. आता जर आपण मेजर केलं आहे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, याच्यात काही फरक आढळणार नाही. निगेटिव्ह का बरं ॲड नाही करायचे, कारण आपलं पॉझिटिव्ह गेलं आहे ना, म्हणजे आपल्याला ते पॉझिटिव्ह जे 2 गेले ते वाढवावं लागणार आहेत. इथं एक वाढला आहे, त्याच्या शेजारचे जे काही इथं वाढेल, इथं किंवा इथंही वाढू शकतो. पण आता बघा मी काय केलं, याच्यामध्ये निकेल +2 होता, तो गेला, म्हणजे काय 2 आयन पॉझिटिव्ह गेलेत. मग त्यानंतर मी काय केलं आहे, निकेल +3 याच्यात एक वाढला, याच्यात एक वाढले, ते 2 यूज होऊन गेले. त्यासाठी काय हवं असतं, किंवा हा डिफेक्ट मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट कोणामध्ये असू शकतो, की ज्याचा ऑक्सिडेशन नंबर व्हॅरिंग असेल. ऑक्सिडेशन नंबर व्हॅरिंग असणं म्हणजे माहिती आहे की ज्याला ऑक्सिडेशन स्टेट भरपूर असणं. त्याला आपण आपल्या चॅप्टरमध्ये पण शिकलो, आपण इक्विलिब्रियममध्ये शिकलो आहे. 11th आपण ते शिकलो आहे की ऑक्सिडेशन स्टेट कसे व्हॅरी होतात, +1 +3 +5, जी ऑक्सिडेशन स्टेट 7पेक्षा जास्त नसते. आले लक्षात. जे काही हॅलोजन आहे त्यांच्यासाठी ऑक्सिडेशन स्टेट -1, मेटलसाठी +1 +3, हे ऑक्सिडेशन स्टेट आपण शिकलो आहे. मग याच्या ऑक्सिडेशन स्टेट व्हॅरिंग असतील त्याच्यामध्ये हा डिफेक्ट आपल्याला पाहायला मिळेल. जर इथं +2चं +3 करताच येत नसेल, मग तसा डिफेक्ट होईल का, तो क्रिएट नाही होणार. त्यासाठी काय हवं आपल्याला, ऑक्सिडेशन स्टेट व्हॅरिंग असल्या पाहिजे, तरच तो डिफेक्ट आपल्याला पाहायला मिळतोय. ठीक आहे. आता हे झाले एक मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट. त्यानंतर अजून एक काय डिफेक्ट आहे याच्यामध्ये,
जर आपले जे काही पार्टिकल आहेत आणि त्या पार्टिकलच्या साईजमध्ये थोडंसं ध्यानपूर्वक का इथं काय तयार झाली, इथं याला काय म्हणतो आपण व्हॅकन्सी म्हणतो ना, म्हणजे याच्यामध्ये व्हॅकन्सी पण क्रिएट होते. ठीक आहे. आता या नॉन स्टायकोमेट्रिकचाच एक त्याच्यातलाच म्हणजे मेटल डिफिशियन्सी मधलाच एक छोटासा पार्ट आहे की ज्याच्यामध्ये काय होतंय, एक्सेस न्यूट्रल ॲटम ॲड होतोय. काय होतोय, एक्सेस न्यूट्रल ॲटम, ॲडिशन ऑफ एक्सेस न्यूट्रल ॲटम, ॲडिशन ऑफ एक्सेस न्यूट्रल ॲटम. जर आपण दोन बनवलेत झेडियन आणि ऑक्सिजन, झेडियन +2 ऑक्सिजन -2, झेडियन +2 ऑक्सिजन -2, ऑक्सिजन -2, झेडियन +2 ऑक्सिजन -2, झेडियन +2, झेडियन +2 ऑक्सिजन -2, झेडियन +2 ऑक्सिजन -2, ऑक्सिजन -2, झेडियन +2 ऑक्सिजन -2, झेडियन +2. इफ देर इज ॲडिशन ऑफ एक्सेस न्यूट्रल ॲटम, याच्यामध्ये जर इथं कुठंतरी ॲड झाला एक झेडियन, पण तो झेडियन काय आहे आता न्यूट्रल आहे, त्याच्यावरती कुठलाही चार्ज नाही आहे, तो न्यूट्रल आहे. झेडियन +2 +3 असं काही मिळलेलं आहे का, नाही, न्यूट्रल झेडियन आहे. याच्या न्यूट्रॅलिटीवरती काही इफेक्ट होणार आहे का, नाही. याची इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी आहे तशीच राहणार आहे. त्यालाच काय म्हटलं जातं, ॲडिशन ऑफ एक्सेस न्यूट्रल ॲटम. आले लक्षात. याच्यात फक्त एक इंटरस्टिशियल आला आहे, पण तो काय आहे, न्यूट्रल आहे, त्याच्यावरती कुठलाच चार्ज नाही आहे. आणि हे सगळं आपण कशावरती बघतोय, या डिफिशियन्सीमध्ये आयोनिकमध्ये आहे, त्याच्यावरती कुठलाही चार्ज नाही आहे, म्हणून तो काही क्रिस्टलच्या स्ट्रक्चरमध्ये चेंजेस करणार नाही आहे. ठीक आहे. याच्या क्रिस्टलच्या स्ट्रक्चरमध्ये काही चेंजेस होणार नाही, डायरेक्ट याचे कॅरेक्टरच चेंज होऊन जाईल. ह्या नॉन स्टायकोमेट्रिकमध्ये काय होतं आहे, त्याचं जे काय आपला सबस्टन्स आहे त्या ॲडिशनमुळं त्याचं डायरेक्ट कॅरेक्टरच चेंज होऊन जातं, कारण आयन्सची कमी जास्त होते. जसं आपल्या त्या स्टायकोमेट्रिकमध्ये काय व्हायचं, एक पॉझिटिव्ह गेला तर त्याबरोबर एक निगेटिव्ह लगेच जायचं. तसं नॉन स्टायकोमेट्रिकमध्ये असं होत नाही, कधी कधी एकच पॉझिटिव्ह निघून जातो, मग मात्र त्याचे सगळं प्रॉपर्टीज चेंज होऊन जातात, पूर्ण कंपाऊंडच चेंज होऊन जातं. आपण हे पाहिलं ना, झिंक कॉपर प्लस झिंक डायरेक्ट ब्रास बनला, आयर्न प्लस कार्बन केलं तर स्टील बनला, याच्या डायरेक्ट प्रॉपर्टी चेंज होऊन जातात नॉन स्टायकोमेट्रिकमध्ये. हा एक मेन डिफरन्स लक्षात ठेवायचा आहे आपल्याला. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय झालं आहे, ॲडिशन ऑफ एक्सेस, याच्या प्रॉपर्टीमध्ये आता इथं काही चेंज होणार आहे, पण याचा क्रिस्टल स्ट्रक्चर आहे तसंच राहणार आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला अजून एक पॉईंट बघायचा आहे, ॲडिशन ऑफ चार्ज ॲटम, ॲडिशन ऑफ चार्ज ॲटम. आता हाच झिंक जर +2ने ॲड झाला, हाच झिंक जर +2 घेऊन ॲड झाला, त्याच्यात काय वाढलं आहे, 2 पॉझिटिव्ह चार्ज वाढले, तर याच्यातही काय वाढतील, मग 2 इलेक्ट्रॉन येतील. इथं काय येतील, 2 इलेक्ट्रॉन येतील. ह्या पॉझिटिव्ह चार्जमुळे इथे 2 इलेक्ट्रॉन येतील आणि तेव्हा काय होईल, त्याचं स्ट्रक्चर कंप्लीट होईल किंवा तो इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी त्याची कॉन्स्टंट राहील. ठीक आहे. आले लक्षात. काय पाहत होतो आपण मग आता, नॉन स्टायकोमेट्रिकचे टाईप. तर या नॉन स्टायकोमेट्रिकच्या टाईपमध्ये अजून एक, आता हा झाला आहे मेटल डिफिशियन्सीमधलं आपण एवढं पाहिलं आहे, त्यात अजून एक सेकंड टाईप आहे ज्याचं नाव आहे एनायन व्हॅकन्सी. काय नाव आहे ज्याचं, एनायन व्हॅकन्सी डिफेक्ट. एनायन व्हॅकन्सी डिफेक्टमध्ये आपण बघणार आहे की ॲनायनची व्हॅकन्सी कशी क्रिएट होते किंवा ॲनायनची गरज कशी पडते, किंवा त्यालाच दुसरं एफ सेंटर नाव असंही दिलेलं आहे. त्याला दुसरं काय नाव दिलं आहे, एफ सेंटर असंही नाव दिलं आहे. एनायन व्हॅकन्सी डिफेक्ट किंवा त्यालाच काय म्हटलं होतं, एफ सेंटर डिफेक्ट, एफ सेंटर डिफेक्ट. तर याच्यात काय होतंय मग, एफ सेंटर डिफेक्ट म्हणजे हा कलरचा डिफेक्ट आहे. कसला आहे, कलर. ह्या एफ सेंटर डिफेक्टमुळं आपल्या ऑब्जेक्टला कलर मिळत असतो, तो कलर जर नसेल तर ते कलर आणायचं काम ह्या एफ सेंटर डिफेक्टनी करता येतं. म्हणजे एखाद्या पार्टिकलला जर
कलर नसेल तर त्याला कलरही आणता येतो, आणि काहींना तर काय स्वतःचाच कलर आहे, तर तो स्वतःचाच कलर आहे तर तो कसा असतो ते आता आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. ठीक आहे. तर याला कलर कसा येत असतो, कलर येण्यासाठी हा काय आहे आपला anion व्हॅकन्सी डिफेक्ट. anion म्हणजे काय, कोणता पार्टिकल, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह, निगेटिव्ह पार्टिकल. तर याच्यामध्ये निगेटिव्ह पार्टिकलची आपल्याला आता डिफिशियन्सी भासेल. निगेटिव्ह पार्टिकल याच्यामध्ये कमी असणार, आणि तो निगेटिव्ह पार्टिकल म्हणजे दुसरा कुठूनही न येता तो निगेटिव्ह पार्टिकल आपला डायरेक्ट इलेक्ट्रॉन येत असतो. काय येत असतो, निगेटिव्ह पार्टिकल डायरेक्ट. सपोज इथं एक इलेक्ट्रॉन दिसतोय, हा निगेटिव्ह पार्टिकल. ठीक आहे. आता हा निगेटिव्ह पार्टिकल जर इथून गायब झाला, इथं निगेटिव्ह पार्टिकलची व्हॅकन्सी क्रिएट झाली आहे. इथं काय क्रिएट झाली आहे, व्हॅकन्सी क्रिएट झाली आहे. पण या निगेटिव्हची व्हॅकन्सी क्रिएट झाल्यानंतर ती कुठं दुसरीकडे वाढली जाते असंही होत नाही. तर ती भरण्यासाठी ती जी व्हॅकन्सी क्रिएट झाली आहे निगेटिव्हची, निगेटिव्ह चार्ज आयन आहेत हा ते, ती निगेटिव्ह चार्ज आयनची व्हॅकन्सी भरण्यासाठी जर आपण इलेक्ट्रॉनच त्याच्यावरती टाकला तर इलेक्ट्रॉनवरती पण कोणता चार्ज असतो, निगेटिव्ह चार्ज असतो. म्हणून इथं काय आला जातो, डायरेक्ट एक इलेक्ट्रॉन आला जातो. आणि ज्यावेळेस याच्यावरती इलेक्ट्रॉन येतो, ज्यावेळेस असा मध्यभागी हा इलेक्ट्रॉन येतो, तो इलेक्ट्रॉन आल्यामुळं ह्या क्रिस्टलला एक वेगळा कलर तयार होतो. मग त्यानंतर त्या क्रिस्टलचे कलर कंपाऊंड तयार होतं. मग जर एखाद्याला कलर नसेल, एखाद्या कंपाऊंडमध्ये जर कलर नसेल आणि आपल्याला जर त्याला कलर हवा असेल, तर तो कलर कशा पद्धतीनं बनवला जातो, तर इलेक्ट्रॉन त्याच्या आतमध्ये इमर्ज केला जातो आणि त्यानंतर त्या आपल्या कंपाऊंडला कलर मिळत असतो. हा जो आहे anion व्हॅकन्सी डिफेक्ट किंवा एफ सेंटर डिफेक्ट, हा एफ सेंटर डिफेक्ट मॅक्झिमम यूज केला जातो कलरसाठी. जे काय कलरवरनं त्याला जर कलर द्यायचा असेल त्या कंपाऊंडलाच, तर त्याचा आपल्याला एक इलेक्ट्रॉन इम्प्लिमेंट करावा लागतो. त्याचंच नाव anion व्हॅकन्सी डिफेक्ट. ठीक आहे. तर आज आपले तिन्ही डिफेक्ट एंड झालेत. पहिला स्टायकोमेट्रिक डिफेक्ट, सेकंड डिफेक्ट इज impurity defect, and last one is our non-stoichiometric defect. Just remember that in case of stoichiometric defect, there is no change in number of anion and cations. There is no change in ratio of anion and cation. In case of impurity defect, we directly implant some foreign particle in our substance or in our crystal. In case of non-stoichiometric defect, what happen? There is a change in the ratio of anion and cation, and there is also change in a compound also. There is a change in compound also. Structure of compound and structure of crystal remains unchanged. Okay, I think you got it about all the defects, all the point defect. In next lecture we discuss about the semiconductor, conductor, insulator, how electricity conduction is happen, how electricity passes or move, how electron move from one point to the another point. Okay, धन्यवाद.